नात्याची खरी श्रीमंती. एक वृद्ध वडील आणि त्यांचा मुलगा रोज संध्याकाळी घरासमोर बसत असत. एके दिवशी झाडावर बसलेल्या चिमणीकडे बोट दाखवत वडिलांनी विचारले, बाळा, ती कोण आहे? मुलगा म्हणाला, बाबा, ती चिमणी आहे. काही वेळाने वडिलांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. असे 4-5 वेळा झाले. शेवटी मुलगा चिडून म्हणाला, बाबा, किती वेळा सांगू? ती चिमणीच आहे. वडील हसले आणि त्यांनी जुन्या डायरीतलं एक पान मुलाला दाखवलं. त्यात लिहिलं होतं, आज माझ्या 3 वर्षाच्या मुलाने ही कोण आहे हा प्रश्न मला 25 वेळा विचारला. मी प्रत्येक वेळी हसत उत्तर दिलं, कारण त्याच्या प्रत्येक प्रश्नात मला त्याचं बालपण दिसत होतं. हे वाचून मुलाच्या डोळ्यात पाणी आले. त्याला समजले, लहानपणी ज्यांनी आपले हजारो प्रश्न प्रेमाने ऐकले, त्यांच्या वार्धक्यात आपण त्यांचे काही प्रश्न संयमाने ऐकू शकत नाही, तर त्या नात्याचा अर्थच काय? खरंच बोध घेण्यासारखा आहे. नाती शब्दांनी नाही, तर संयम, आदर आणि प्रेमाने जपली जातात. कशी वाटली ही कथा?